श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारका सिद्ध म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसे विस्तारोनी आम्हासी. सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवसा, अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रश्रेयची. शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरु उपदेशी. देह वासना असता तेसी, पंचत्व पावली तय वेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंज नगर उत्तर देसी. वाजसनेय शाखेशी विप्रकुळे जन्मली. जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी. ऐसी आरोपी ती स्नेहसी, माता पिता परेसा. वर्धता माता पित्याग्रही, वाढली कन्या ती स्नेही. विवाह करीती मोहोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जान. त्यासी दिदली कन्यादान, अति प्रीती करुनिया. तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापारी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करे ईश्वरासी, दंपती उभय वर्ग एक मानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्सरहा. मंदवारी त्रयोदशीची पूजा करती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वर्णी झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होते तियासी, ब्रह्मज्ञान बोलतसे. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवसी. पुत्र झाला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तये वेळी. जात कर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बर्वा असे विशेषी. कुमार होईन कारुण्य ऋषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल त्याजासी, तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण. अष्टसिद्धी याचे दारी, ओळंगतील निरंतरी. नवनिधी याचे घरी, राती ऐक द्विजोत्तमा. नवोती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होईल परेसा. होईल हा अवतार पुरुषे, आम्हा दिसतसे भरवंशी. संदेह न धरावा मानसी, म्हणून करती नमस्कार. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन. दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळती. वार्ता फाकली नगरात, अभिनव देखिले म्हणत. उपजत बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळजन. नगर लोक इष्टमित्र पाहावया येती विचित्र. दृष्टी लागोनी म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. मायामोहे जनकजननी, बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी. रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्मा अवतारे, दृष्टी केवी संचारे. लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षिती. वर्तता येणे परी दिवस 10 झाले यावरे. नामकरण संस्कारे ठेविता, झाला जनक द्विजोत्तमा. शालग्रामदेव म्हणत, जन्म नाव झाले प्रख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत. उच्चार केला धर्मकर्मे, ममत्व थोर बाळकावरी. प्रतिपाळ करी प्रति करी, माता म्हणतसे हरिण पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळी, स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबला, स्तनपान देवया अथवा ना. अजा एका पुले स्तने न शमे भूक, ऐकोने हसे बाळक. स्पर्श करी स्तनाशी, सव्य करी स्तनी स्पर्श होताची करा. 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोनी विचित्र. वाहो लागे भूमीवरी. विस्मय करती जनकजननी, प्रगट न करती गौप्यगुणी. नमन करती बाळकाचरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालून बाळकाशी, पर्यंत गायी अति हर्षी. न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महिवरी. वर्धता बाळ येणे परी, माता पिता नमस्कारी. वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीतसे मानसी, मुके होईल म्हणून. पुष्टी जाण ज्योतिषाशी, बोल नये कारण यासी. उपाय असेल याची विशेषी, म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी, आराधावे कुलदेवतासी. अर्कवारी अश्वत्थपर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा. एकमंती होईल मुके, यासी शिकवावे भरव्या विवेके. बाळ बोलू शिके, म्हणून सांगती विनोदे.
हासोनी ओंकार उच्चारी बाळा आणि कनेने बोल केवळ विस्मय करता ती लोक सकळ. ओंकार शब्द ऐकोनी एकमंती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रावणी ऐकता बोल सकळ. जानुनी न बोले कवन्या गुणे काही केले न बोले सुता चिंता करती माता पिता पुत्रासी झाली वर्षे साता. मुका झाला दैव योगे 7वे वर्ष कुमार राशी योग्य झाला मुंजीशी पुसता ती समस्त. ब्राह्मणांशी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा. 8 वर्षे होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती. कैसे दे दैव झाले आम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले 13 शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे. ऐसे नाना परी देखा जननी करी मा दुःखा जवळे येऊनी बाळक. संभोकित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊन आला लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेशी विस्मय करी बहुवसी बोलावूनी आपतीसी. डावीती झाली तये वेळे गौप्य करती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाती त्याची बाळ लीला. आणि कलोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली हे सर्व हे मी विश्वास धरती धमगुंड मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्राती आलिंगोनी विनविता ती जनकजनी तू तारका शिरोमणी. कारणिक पुरुष कुळदीपका तुझे निसरस लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना तुआ पुरावी नंदना तुझे बोबडे बोला पण ऐकवावे पुत्र राया. हास्यवदन तये वेळा यज्ञोपवीत दावी गळा कटी दाखवी मौजी मेखला म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करून मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधता शापनाशी येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषते विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करते झाले. केली आयती बहुता परी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करता ती. चतुर्वेदी ब्राह्मण येती शाक परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाती समस्त आले तया भवना. नाना परीचे शृंगार उभारिले मंडपापार आनंद करतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करती मुक पुत्राशी एवढी आयती द्विजा लागली जसे भ्रांती व्रता करतो द्रव्य आपुले. इतुके वेचुनी पुत्राशी व्रतबंध करील परेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी. एक म्हणती ही का भलते मिष्टान्नामासी मिळते देकार येतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मना. त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करती आणि माता पिते अत्यंत सुख देवदेवक करता ती. चौल कर्म हेरे दिवशी भोजन चौल मनीषी पुनरपी अभ्यंग करून हर्षी यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करती समस्त सहभोजन करावयाग्रात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घेतो ऐक भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमाराशी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मी वर्ततसे. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशेत्वा लोक समस्त तटस्था माता तू किती तयवेळी. तिसरी भिक्षा देता माता सामवेद पुढे आता अग्रहाय ही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. इतुक यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तू उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून. नवेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असेल पर्यसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटले अति गहन उदके भरली लोचनी आली मूर्छना तयेवेळी. निर्जीव होनी क्षणिक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षसी म्हणून होती आशा बहु म्हणी तू बोलसी आम्हा सव्ययाची गुणी मुके मनविसे आपणासी. न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका लिंगोनी कुमारका कृपा भाकी तयेवेळी. ऐकोनी मातेचे वचन बालक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवू अंतकरण आम्हा कारणे माते असे.
तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी करती मनोभावे. तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेविला कर मग झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बालक. देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठवून अवलीळा सांगती गौप्य उदारी. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्ती, आम्ही संन्यासी असो येती अलिप्त असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बौद्ध म्हणून निरोप मागती. येणे परिजननी ऐसे गुरुमूर्ती सांगे विनयेसे, पुनरपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते. पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल, आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया. धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी ग्रहस्थ धर्म बरा, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य परंपार. मुख्य आश्रम असे ग्रहस्थ आचरता होय अति समर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे, वेदाधिका विवाह होता ग्रहस्थनिका पुत्राधिक लाधावे. यज्ञाधिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया, येणे विधी आचरोनिया अग्रय संन्यास बाळपणी. समस्त इंद्रिय संतुष्टवानी मनीची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान, ऐक नामधारका सुमने, म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन. विनवितसे नमून ते परिसा श्रोते जन, श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तल्या पूर्व ऐका. सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका, सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते. परम कथा कल्पतरो श्री नरसी सरस्वती पशु स्वत्तुपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे सिद्ध गुरु हरिबाळ चरित्र लीला वर्णनम. नाम 11 गोडहा. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 99.